ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 वार बुधवार. त्यानिमित्त म्हणजे एक कविता, म्हणजेच प्रत्येक सणाला काहीतरी कविता लिहित जावं आणि असा माझा छंद आहे. आणि ती प्रत्येकाला आवडते. त्याचा व्ह्यूजवरनं मला समजतं की बऱ्याच प्रमाणात माझ्या कविता आवडतात. आणि मी प्रत्येकाचा हेतू माझा हाच की आज संक्रांत आहे, तर संक्रांतीची कविता म्हणजे लोकांना पटकन माहिती पडतं की आज संक्रांत आहे, किंवा सणाचं महत्त्व काय आहे, किंवा अशा अनेक प्रकार कवितेचं उद्दिष्ट आहे. आणि त्याप्रमाणे मी कविता लिहिते. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. हे आज 14 जानेवारीचं गोड असं दिवस, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ह्या दिवसाचं महत्त्व आणि गणपतीचं नावाचं महत्त्व फार आहे. कारण का तिळकंद चतुर्थी म्हणजेच आपली गणपतीची चतुर्थी, संकट चतुर्थी, आणि ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यात महत्त्व म्हणजे काय, या चतुर्थीला माघ महिन्यात चतुर्थी आहे, तिळकंद चतुर्थी, आणि त्याला बाप्पाला तिळाचे गोड गोड लाडू आवडतात, मोदक आवडतात. पण हा लाडू तिळगुळाचा तोही महत्त्वाचा आहे आणि तो पण आवडतो. हे एक महत्त्व तुम्हाला लक्षात आहेच. आणि ते मी मुद्दाम आठवण करून देते की त्या तिळगुळच्या लाडवाला पण महत्त्व आहे. आणि ती आता तुम्ही त्याची पण तयारी करा. ओम गम गणपते नमः. लक्षात ठेवा. ओम गम गणपते नमः. मकर संक्रांत कविता. 14 जानेवारी दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. कधी फार तर खूप क्वचित प्रमाणात तारीख बदलते, पण शक्यतो तारीख 14 जानेवारीच येते असं म्हटलं जातं. यावेळेला 14 जानेवारीला संक्रांत आहे. 14 जानेवारी दिवस मकर संक्रांत. 14 जानेवारी दिवस मकर संक्रांत, होते पूर्वी सर्वांचे लक्ष वेधित. 14 जानेवारी दिवस मकर संक्रांत, होतो पूर्वी सर्वांचे लक्ष वेधित. पूर्वी सर्वांचे लक्ष वेधित. संपूर्ण दिवस जात असे आनंदात. संपूर्ण दिवस जात असे आनंदात. लहानपण होते खरंच मजेत. लहानपण होते खरंच मजेत. गोड गोड शब्द होते सर्वांचे मुखात. गोड गोड शब्द होते सर्वांच्या मुखात. लाडू तिळगुळ प्रत्येकाच्या हातात. लाडू तिळगुळ होते प्रत्येकाच्या हातात. गोड गोड शब्द होते मुखात. येणे जाणे प्रत्येक घरादारात. येणे जाणे प्रत्येक घरादारात. हास्य चेहऱ्यावर हसत खेळत स्वागत. हास्य चेहऱ्यावर हसत हसत स्वागत. हळद कुंकू सामान पिशवीत. हळद कुंकू सामान पिशवीत. पत्नी वस्तू खरेदी आनंद लुटत. पत्नी वस्तू खरेदी आनंद लुटत. पती सामान पिशवी घेई हातात. पिशवी घेई हातात. पती सामान पिशवी घेई हातात. हळद कुंकू समान तयारी जोरात. हळद कुंकू तयारी जोरात. तूप हाताला चोळून लावत. तूप हाताला चोळून लावत. लाडू वळणे पत्नीला मदत करीत. लाडू वळणे पत्नीला मदत करत. वाकुनी पत्नी पतीचा करत होती मात्र आदर. पत्नी पतीचा होती करीत आदर. वाकुनी नमस्कार होती करत. वाकुनी नमस्कार होती करत.
स्त्रिया हळद कुंकू समारंभ घरात, स्त्रियांचा हळद कुंकू समारंभ घरात. पुरुष मात्र गच्चीत चहा पीत, पुरुष मात्र गच्चीत चहा पीत. पतंग उडवणे होते त्यांचे मजेत, पतंग उडवणे होते त्यांचे मजेत. समारंभ असे घरादारात, समारंभ असे मात्र घरादारात. असो तिळ गुळ मुखात, असो तिळ गुळ मुखात. दोन शब्द गोड जावे बोलत, असो तिळगुळ शब्द तिळगुळ शब्द असे गोड जावे मुखात बोलत. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोलत. तिळगुळ घ्या गोड गोड बोलत. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः. तिळगुळ सणाला महत्व आहे. त्यात कसं आहे ते पतंग उडवण्याला पण महत्व आहे. म्हणून दुसरी एक ओळ आहे माझी की तिळगुळ जेव्हा घरामध्ये तिळगुळाचे लाडू बनत असतात किंवा ते तिळगुळाचं म्हणजे हळद कुंकाचा समारंभ असतो आणि त्यावेळेला स्त्रिया घरात असतात आणि पतंग उडवीत पती असतो. तर त्यामुळे मी त्या कवितेत म्हटलं ते अर्थ असा की तिळगुळाचं लाडूला जेवढं महत्त्व आहे त्या पतंग उडवण्याला पण महत्त्व आहे. खरा तो पतंग उडवण्याचा आनंद सर्वजण लुटतात, पण त्याला ती मोकळी जागा हवी, गच्ची हवी, सर्व गोष्टी आता आहे. पूर्वीसारखं मोकळं अंगण नाही की पटांगण नाही. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः.